नमस्कार मित्रांनो, माझं नाव वसंत माने. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यात घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. आणि हा प्रसंग घडल्यापासूनच मी दैवी आणि अदैवी शक्तींवर विश्वास ठेवायला लागलो. आत्ता मी रिटायर झालेलो आहे, पण ज्यावेळी ही घटना घडली होती त्यावेळी माझं वय साधारण 35 ते 40च्या आसपास असावं. त्यावेळी मी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो. आता जिल्हा परिषदचं काम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. ज्या ठिकाणी बदली होईल त्या ठिकाणी आम्हाला सेवेसाठी रुजू व्हायला लागायचं. मूळतः पश्चिम महाराष्ट्रातलं असल्यामुळं मी पश्चिम महाराष्ट्रात बरीच वर्ष काम केलेलं होतं. आणि ही घटना घडली त्यावेळी माझी बदली कोकणात करण्यात आलेली होती. तसं कोकणामध्ये माझी बदली झाली असं मला कळल्यानंतर मला खूपच आनंद झाला. कारण कोकण म्हणजे महाराष्ट्रातलं स्वर्ग. तिथली ती घनदाट झाडं, मोठी मोठ्या डोंगर रांगा, मुसळधार पाऊस, हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. बऱ्याच वेळा कोकणामध्ये जाण्याचा योगायोग पण आलेला होता आणि तिथल्या निसर्गाची मला चांगलीच भुरळ पडली होती. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मी लगेचच तयार झालो. त्या दिवशी मला वाटतं रविवार असेल. पुण्यातून सकाळी लवकरच एस टीला बसल्यामुळं मी ऐन दुपारी 2 वाजताच कोकणामधल्या त्या गावी पोचलेलो होतो. आता कोकणातलंच एक गाव म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एक चित्र होतं की गावामध्ये दाटीवाटीची घरं असतील. पण कोकणातल्या गावांच्या बाबतीत हे चित्र एकदम उलटं होतं. माझी बदली ज्या गावामध्ये झालेली होती त्या गावामध्ये सुद्धा घरं एकदम सुटसुटीत होती. एका घरापासून दुसरं घर बरंचसं लांब असायचं. जसं की शेतातली घरं असतात त्या पद्धतीचं तिथलं एकंदरीत राहणीमान होतं. प्रत्येक घराच्या बाजूला आंब्या फणसाची, नारळाची मोठमोठी झाडं होती, काजूच्या बागा होत्या, भाताची शेतं होती. आणि त्या गावामध्ये मोजायला गेलं तर एक 40-50 घरं असतील. आता त्या गावामध्ये माझं कुणी ओळखीचं नव्हतं. आणि असं पण गावामध्ये भाड्यानं खोली करून राहायचं म्हणलं तर माझेच पैसे जाणार होते. म्हणून मी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच राहायचं ठरवलं होतं. शाळेमध्ये 3 खोल्या होत्या. आता त्या 3 खोल्यांमधल्या एका खोलीमध्ये 1ली-2रीचा वर्ग भरायचा आणि दुसऱ्या खोलीमध्ये 3री-4थीचा वर्ग भरायचा. आणि 3री जी रूम होती ती शिक्षकासाठी होती. मी पुन्हा गावामध्ये गेलो. जवळजवळ 1 तासभराची रपेट करून मी तिथल्या त्या 30-40 घरांमध्ये जाऊन सगळ्यांची भेट घेतली आणि जिथं जिथं छोटी मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये पाठवण्याचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो होतो आणि 9 वाजल्यापासून एक मुलं शाळेमध्ये यायला सुरुवात झाली आणि साधारणतः 10 वाजेपर्यंत 7-8 मुलं शाळेमध्ये आली. मी त्या सगळ्या मुलांची ओळख करून घेतली आणि त्या सगळ्यांची नावं मी रजिस्टरला घेतली. प्रत्येकाची माहिती त्या रजिस्टरमध्ये नोंदवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या गावातली बरीचशी मुलं ही आत्तापर्यंत शाळेतच गेली नव्हती. बऱ्याचशा मुलांचं वय हे 3री-4थीचं होतं, पण त्यांना 1लीचं शिक्षणसुद्धा मिळालेलं नव्हतं. त्यामुळं आता माझ्याकडे वेळ खूपच कमी होता आणि मी पहिल्या दिवसापासूनच माझ्या कामाला सुरुवात केली. 1 आठवड्याभराचा काळ असाच निघून गेला. आता बरीचशी मुलं शाळेमध्ये यायला लागली होती आणि मी मुलांना आता 1लीपासून 4थीपर्यंतचं सगळं शिक्षण द्यायला लागलो होतो. पण आता 1 आठवड्याभरात माझ्या लक्षात आलं की मी दिवसभर किती जरी मुलांना शिकवलं तरी तेवढा टाईम मुलांसाठी पुरेसा नव्हता. त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. ती कल्पना अशी होती की मुलांना रात्रीच्या अभ्यासासाठी शाळेवर बोलवून घ्यायचं. तसं पण मी मुक्कामाला शाळेवरच असायचो. म्हणून आता त्या दिवशी मी शाळेत आलेल्या मुलांना विचारलं, मुलांनो, तुमचा अभ्यास खूपच पाठीमाग आहे. तुम्हाला जर मागचा आणि पुढचा सगळा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रात्रीसुद्धा अभ्यासासाठी शाळेमध्ये यावं लागेल. आता रात्रीचं शाळेत यायचं म्हणलं की बऱ्याचशा मुलांचे चेहरे कावरे-बावरे झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती दिसायला लागली. मला कळतच नव्हतं की रात्रीच्या शाळेचं नाव काढल्यानंतर मुलं एवढी का भेदरली असतील. तसं मी 1-2 मुलांकडे बघून त्यांना विचारलं, काय झालं मुलांना? रात्रीचं शाळेला यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तसं त्यातला एक मुलगा धाडसानं उभा राहिला आणि तो म्हणाला, गुरुजी, आमच्या कोकणामध्ये आम्हाला रात्री 8 नंतर घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. तसं मी
उत्सुकतेने त्या मुलाला विचारलं, पण असं का करतात? तुम्हाला रात्रीचं बाहेर का जाऊ देत नाहीत? तसं त्या मुलाने इतर मुलांकडे बघितलं आणि थोडा विचार करून तो पुन्हा म्हणाला, गुरुजी, आमच्या घरचे सगळे सांगतात की रात्रीचं कोकणामध्ये भूतं फिरत असतात. त्यामुळे आमच्या गावातलं कुणीच रात्री 8 नंतर घराच्या बाहेर पडत नाही. आता त्या मुलाच्या तोंडून हे ऐकून मला हसूच फुटलं आणि मी गालातल्या गालात हसलो. कारण मला ही एक भाकड कथा वाटत होती आणि त्यातच मी सुशिक्षित असल्यामुळं मला हा सगळा अंधश्रद्धेचाच भाग वाटत होता. आणि मी त्या मुलांना सांगायला लागलो, मुलांनो, या जगामध्ये भूत वगैरे काहीच नसतं. मुलांनो, माझं वय आता 40 वर्ष आहे. मी बऱ्याच वेळा रात्री अपरात्री फिरतो, पण मला आयुष्यात कधीच भूत दिसलं नाही. पण त्यानंतर अजून एक मुलगा उभा राहिला आणि तो म्हणाला, गुरुजी, आमची रात्रीची अभ्यासाला यायची तयारी, पण आमच्या घरचे पाठवणार नाहीत. तसं मी त्या मुलांना म्हणालो, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी तुमच्या घरच्यांना सांगेन. त्यानंतर पुन्हा शाळा सुटली. मी आता माझं जेवण वगैरे उरकल्यानंतर 3 वाजता पुन्हा गावाकडे निघालो आणि पुन्हा मी गावामधल्या प्रत्येक घरामध्ये, ज्या घरातला मुलगा शाळेमध्ये येतो त्या घरामध्ये जाऊन तिथल्या पालकांना रात्रीच्या अभ्यासाचं महत्त्व पटवून द्यायला लागलो. त्यावेळी निम्मे अर्धे पालक रात्रीचं मुलांना शाळेत सोडायला तयार झाले, पण बाकीचे निम्मे अर्धे मात्र रात्रीचं मुलांना शाळेत पाठवायला तयार नव्हते. पण पुन्हा माझ्याच मनाला वाटलं की सुरुवात निम्म्याहून झाली तरी चालेल, हळूहळू बाकीची पण मुलं येतील रात्रीच्या अभ्यासाला. असा विचार करून मी त्या दिवशीपासूनच रात्रीचा अभ्यास सुरू करण्याचा विचार केला. पण आता प्रश्न एकच होता की मुलांना आता शाळेपर्यंत कोण सोडणार? शेवटी आता मीच धिटाईनं रात्री गावामध्ये जाऊन मुलांना शाळेमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. आता गावातून निघताना मी मुलांना सांगितलं की रात्री 8 वाजता सगळेजण जेवणं वगैरे करून तयार राहा, मी तुम्हाला 8 वाजता घ्यायला येतो. आता मी संध्याकाळी माझं जेवण वगैरे आटोपून 7:45 वाजता माझ्या शाळेतून बाहेर पडलो. बाहेर खूपच अंधार पडलेला होता. एवढ्या रात्री बाहेर पडण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मी आता तरातर पावलं टाकत गावाच्या दिशेने चाललेलो होतो आणि चालत जात असताना गावाच्या अलीकडला तो छोटा ओढा लागला. पाण्याचा खळखळ आवाज येत होता. रात्रीच्या अंधारामुळे मला ओढ्यातलं ते खळखळणारं पाणी दिसत नव्हतं, पण त्याचा मंजूळ आवाज माझ्या कानावर पडत होता. पण का कोण जाणे, दिवसा मंजूळ वाटणारा तो आवाज रात्री मात्र थोडासा भयानक वाटत होता. आणि त्या ओढ्याच्या आजूबाजूला असणारी ती दाट हिरवीगार झाडं, मोठमोठे राक्षस माझ्या बाजूला उभे राहिले असल्यासारखी मला जाणवायला लागली. आणि त्या दिवशी मला कळलं की जे कोकण दिवसा एवढं निसर्गरम्य, एवढं सुंदर वाटतंय, ते रात्री मात्र खूपच भयानक वाटत होतं. आता मी त्या ओढ्यावरच्या पुलाच्या मध्यावर पोचल्यानंतर अचानक उजव्या बाजूने थंडगार हवेचा झोत आला आणि मी त्या थंडगार हवेच्या झोताच्या दिशेने, म्हणजे ओढ्याच्या उजव्या बाजूला बघायला लागलो. तर त्या बाजूला स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीच्या बाहेर एक म्हातारा बसलेला होता आणि त्याच्यासमोर एक प्रेत झोपवलेलं होतं आणि तो म्हातारा मोठमोठ्याने त्या प्रेताच्या बाजूला बसून रडत होता. अंगावर मळकट धोतर सदरा घातलेला तो म्हातारा होता. मला वाटलं की गावातीलच कुणीतरी वारलेलं असेल, म्हणून मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता पुन्हा गावाकडे चालायला लागलो. आता मी ओढ्यापासून बराचसा पुढे गेलो तरी त्या म्हाताऱ्याचा रडण्याचा आवाज मला एकदम स्पष्ट येत होता. पण तेवढ्यात मला गावातले विजेचे दिवे दिसायला लागले. तसं मी तरातरा चालत गावाच्या वेशीतून आतमध्ये शिरलो. मी तिथल्या पारावर जाऊन बसलो. तसं एक एक करत 5-6 पालक आपल्या मुलांना घेऊन तिथं आले. आता ते पालक मुलांना घेऊन माझ्याजवळ आले असता मी त्यातल्या एका पालकाला उत्सुकतेने विचारलं, दादा, गावात कुणी वारलंय का? तसं त्याने थोडासा विचार केला आणि तो म्हणाला, कुणीच नाही बाबा, आम्हाला तर काही माहिती नाही. असं म्हणत त्यानं गावातल्या दुसऱ्या एका माणसाला पण विचारलं, पण त्यानं पण गावात कुणीच वारलं नसल्याचं सांगितलं. तसं मी त्यांना म्हणालो, अहो, पण गावाकडे येताना त्या ओढ्याजवळच्या त्या स्मशानभूमीमध्ये एक प्रेत ठेवलेलं दिसलं आणि त्याच्या बाजूला एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तसं त्या गावकऱ्यांमधले 3-4 हातामध्ये कंदील घेऊन त्या ओढ्याच्या दिशेने गेले आणि एक 10 मिनिटात ते परत आले आणि पुन्हा माझ्याजवळ येऊन
ते मला सांगायला लागले, गुरुजी, स्मशानभूमीमध्ये कुणीच नाही, तिथं कुणाचं प्रेत पण नाही आणि कुठला म्हातारा पण नाही. आता मात्र हे मला थोडंसं विचित्रच वाटलं, कारण मी येताना तो म्हातारा आणि त्याच्यासमोर ठेवलेलं ते प्रेत एकदम स्पष्ट बघितलं होतं. मला खरं काय आणि खोटं काय तेच कळत नव्हतं. पण पुन्हा गावकऱ्यांना विश्वासात घ्यायसाठी मी त्यांना म्हणालो, कदाचित आज माझी झोप पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळं मला भास वगैरे झाला असेल. असं सांगून मी त्या घटनेवर पडदा टाकायचा प्रयत्न केला आणि मी मुलांना घेऊन पुन्हा शाळेकडे निघालो. 5-6 मुलं माझ्याबरोबर आलेली होती. मी त्या मुलांना माझ्या पुढं घेतलं होतं आणि मी त्यांच्या मागून कंदील घेऊन चालत होतो. 10-15 मिनिटातच आम्ही गावातल्या त्या ओढ्याजवळ गेलो. आता मगाशी मी जे दृश्य बघितलं होतं ते खरं होतं का खोटं होतं याची खात्री करण्यासाठी मी डाव्या बाजूला बघितलं, ज्या ठिकाणी ती स्मशानभूमी होती. पण त्या ठिकाणी मला आता कोणीच दिसलं नाही. तिथं ना प्रेत होतं ना तो म्हातारा माणूस होता. आणि पुन्हा माझ्याच मनाला वाटलं की मला कदाचित भास झाला असेल आणि मी पुन्हा 5 मिनटं तसाच तिथंच थांबलो. मुलं तोपर्यंत बरीचशी पुढं गेलेली होती. मी आता माझ्या मनाची चांगली खात्री झाल्यानंतर पुन्हा पुढं बघून चालायला लागलो. तेवढ्यात माझ्या कानावर अचानक एक आवाज आला. तो आवाज दुसरा तिसरा नसून मगाशी जो म्हातारा रडलेला आवाज होता तोच आवाज होता. त्या आवाजानं माझ्या काळजाला कापरच भरलं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी 2 मिनटं माझ्या कानामध्ये बोट घालून हलवलं आणि पुन्हा मी ऐकायचा प्रयत्न करायला लागलो. तर तो आवाज एकदम स्पष्ट येत होता आणि तो पण स्मशानभूमीच्या दिशेने. आता मी घाबरतच त्या स्मशानभूमीकडे बघितलं. तर पुन्हा एकदा तो म्हातारा मला त्या स्मशानभूमीमध्ये दिसला. त्याच्यासमोर तेच प्रेत होतं आणि तो त्या प्रेताच्या जवळ बसून मोठमोठ्याने रडत होता. मी आता भीतीने पूर्णपणे गोठून गेलेलो होतो, कारण हे सगळं माझ्यासाठी खूपच विलक्षण आणि अनपेक्षित होतं. माझे पाय गाळात पाय रुतल्यासारखे जड झाले. मी कितीतर वेळ त्या स्मशानभूमीच्या दिशेने बघत होतो. माझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती. हृदयाचे ठोके वाढलेले होते. मी एवढा घाबरलो होतो की मला आता अटॅक येतोय की काय असं वाटायला लागलं. तेवढ्यात एका आवाजानं मी भानावर आलो. शाळेतली मुलं मला हाक मारत होती, गुरुजी चला ना पटकन. आणि मी त्या संमोहनातून बाहेर पडलो. त्यानंतर मी पुन्हा मुलांच्या मागोमाग चालायला लागलो. तेवढ्यात मला असं जाणवलं की माझ्या मागं कुणीतरी जोरजोराने पावलं आदळत चालत आहे. तशी भीतीची एक लहर अजून एकदा माझ्या सर्वांगातून गेली. माझं सर्वांग शहारलं. मी पूर्णपणे थरारलो आणि मी मोठमोठ्याने चालायला लागलो. आता माझ्या मागून तो म्हाताऱ्याचा रडण्याचा आवाज यायला लागला होता आणि तो आवाज हळूहळू माझ्या जास्तच जवळ येत होता. पण मी मात्र आता जाणून बुजून जोरजोराने पावलं टाकत चालत होतो, कारण मला पटकन मुलांच्या घोळक्यामध्ये जाऊन मिसळायचं होतं. आणि मी आता जोरजोराने चालत मुलांच्या जवळ जाणार, तेवढ्यात मागून मला कुणीतरी हाक मारली, मास्तर. तसं मी गरकन माझी मान वळवली आणि मागचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मागं तोच म्हातारा होता आणि तो माझ्या मागं चालत होता. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे मगाशी त्याच्यासमोर जे प्रेत ठेवलेलं होतं ते प्रेत त्यानं त्याच्या खांद्यावर घेतलेलं होतं आणि तो ते प्रेत घेऊन विचित्रपणे रडत माझ्या मागं चालायला लागलेला होता. आता मात्र भीतीने माझी बोबडीच वळली. मी आता पुन्हा एकदा पुढं वळून बघितलं आणि मी अंगातल्या सर्व शक्तीनिशी पळायला लागलो. आणि पळत मी 2च मिनिटात मुलांना गाठलं आणि मुलांना घेऊन मी लगबगीने शाळेमध्ये गेलो. पण मी मुलांना माझ्यासोबत घडलेली कोणतीच घटना सांगितली नाही. त्या रात्री माझी मुलांना काहीही शिकवण्याची परिस्थिती नव्हती. मी मुलांना दिवसभरात शिकवलेला अभ्यास करायला सांगितलं आणि मी सुन्नपणे एका जागी बसून राहिलो. त्या रात्री मला रात्रभर झोप लागली नाही. मला कधी एकदा ही रात्र संपून दिवस उजाडतोय असं झालेलं होतं. कशी तरी ती वैऱ्याची रात्र संपली आणि पहाटे कुठंतरी माझा डोळा लागला. सकाळी 7 वाजता मुलांनी मला उठवलं, त्यामुळं मला जाग आली. मी माझं सगळं आवरून पुन्हा शाळेची तयारी करायला लागलो. आणि त्या दिवशीची शाळा झाल्यानंतर मी पुन्हा गावामध्ये गेलो आणि मी गावामध्येच एक खोली बघितली, कारण आता एकट्याने त्या ओढ्याच्या पलीकडच्या शाळेमध्ये राहायची माझी मुळीच इच्छा नव्हती.